बनवारी सुन यार, मेरे को ना एक बंगला चाहिए, रेस कोर्स और गोल्फ कोर्स के बीच में। उसमें एक प्राइवेट तालाब होना चाहिए जिसमें वाटरप्रूफ मच्छियां होंगी, एक प्राइवेट स्टेडियम और एक मल्टीप्लेक्स पिक्चर देखने के लिए। अच्छा सुन सुन, मैं तेरे को बाद में फोन कर दूँ क्या? तेरे को क्या 8-10 लॉटरी एक साथ लगाएगा? अरे नहीं नहीं मैडम, ये लॉटरी वोटरी सब गरीबों का खेल है। मैं तो बिजनेस करता हूँ। अच्छा, कौन सा बिजनेस? ये टाटा बिरला अंबानी, हाँ। ये अपना देवी प्रसाद, हाँ हाँ। ये अमीर कैसा बना पता है? नहीं। वही तो बता रहा हूँ। पैसा डालो, हाँ। 1 साल में पैसा 1 करोड़, हाँ। 2 साल में 2 करोड़, 3 साल में 3 करोड़, 4 करोड़, 5 करोड़। इसलिए मैंने सोचा सबके लिए 5-5 करोड़ रुपए छोड़ के जाऊं। सुन. नमस्कार मंडळी, काय मजेत ना? हो मजेत तर तुम्ही असणारच. काय नवरात्रीत वगैरे काय उपवास वगैरे करताय? नाही काय? सांगा मला जरा कमेंट सेक्शनमध्ये. बरं, नवरात्रीवरून आठवलं की मागच्या आठवड्यात मी हा व्हिडिओ केला होता, नवरात्रीचा आणि फायनान्स या क्षेत्राचं कसं काय एकमेकांशी संबंध लावू शकतो त्याच्याबद्दल. हा व्हिडिओ अजूनही बघितला नसेल तर पहिल्यांदाच गृहपाठ देऊन टाकते. हा व्हिडिओ आधी नक्की बघा. खूप एक वेगळा प्रयत्न केलेला आहे या दोन विषयांचं, ज्यांचं तसं म्हणलं तर काही संबंध नाही आहे, पण त्यांचा संबंध खूप छान आहे हेही त्याच्यात समजावून सांगितलेलं आहे. तर आता तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला आठवत असेल की मी त्याच्यात सांगितलं होतं की एका वर्षात 1 कोटी रुपये कसे कमवायचे, ह्याच्याबद्दल मी एक व्हिडिओ घेऊन येईन, हे मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं आणि ते प्रॉमिस पूर्ण करण्यासाठीच तर आजचा व्हिडिओ करते, बरोबर. आता हा व्हिडिओचा जो एक चंक आहे, खरं सांगायचं तर मी आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी हा कोर्स जेव्हा मी शूट करत होते माझ्या स्टुडिओमध्ये, त्याच्यात मी हा एका वर्षात 1 कोटी रुपये कसे कमवायचे हे मी या कोर्समध्ये बोलले होते आणि त्या कोर्समधलीच एक झलक आपण लगेचच बघून घेऊया. आता एक भयंकर तुम्हाला मी एक गौप्यस्फोट करणार आहे आता, की काय केल्यानंतर एका वर्षात तुम्हाला 1 कोटी रुपये मिळू शकतील. फ्रॉड है, फ्रॉड है. अरे अरे कॅमेरा करा लोक. अरे एक पूर्ण आमच्या इथे लोक अशीच आहेत बघा. फसवणूक चालू आहे. अरे ऐका तर काय म्हणजे लोक माझ्यावर विश्वासच ठेवत नाही. आता काय जाऊ देत, पूर्ण ऐका आणि ऐकल्यानंतर मला सांगा फसवणूक आहे का नाही आहे. बरं, तुम्हाला एक पॅरलल उदाहरण देते म्हणजे मग तुम्ही निदान ऐकाल तरी बसाल. बरेच जण मला म्हणतात, रचना तुझं बरं आहे, एका वर्षात अचानक तू यूट्यूबवर एकदम फेमस झालीस, आता काय जो लाईफ सेट आहे एकदम. त्या एका वर्षाकडे लोक बघतात, बरोबर. त्या एका वर्षाच्या आधी मी काय काय केलं हे कदाचित बऱ्याच जणांना माहितीच नाही आहे. आज स्टॉक मार्केटसाठी चॅनल फेमस झाला, पण स्टॉक मार्केट CA मध्ये शिकवलंच जात नाही. सो CA झाल्यानंतरसुद्धा दैनंदिन मी 2 ते 3 तास अभ्यास करायचे आणि तेही जॉब करता करता. सो 8 तासांचा जॉब प्लस 2-3 तास अभ्यास प्लस मी शिकवायला पण जायचे एका ठिकाणी, तिथे 2-3 तास. सो 10 वर्ष ऑन ॲन ॲव्हरेज 14 तास तरी मी काम केलेलंच आहे. हे CA झाल्यानंतरचं सांगते मी तुम्हाला. CA करतानाची 5 वर्ष पण ऑन ॲन ॲव्हरेज जे CA करत होते कधी त्यांना माहिती आहे काय, तुमचे एक 12 तास तर कुठेच गेले क्लासेस आणि सेल्फ स्टडी मिळून. हेही केलेलं आहे आणि हे सगळ्या कष्टांचं फळ त्या एका वर्षात जर मिळालं आणि जर तुम्ही फक्त तेवढं 1 वर्ष बघितलं तर तुम्ही असंच म्हणणार की हे काय बरं आहे. सो ते जे मी तुम्हाला आत्ता सांगत होते ना, 1 वर्षात 1 करोड, ते माझ्या त्या एका वर्षाशी आता कम्पेअर करा. त्याच्या मागचे कष्ट काय आहेत ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. आता ते 1 वर्षाचं पॅरलल कळालं का? पण मज्जा ही आहे की जसं मी तुम्हाला आता सांगितलं 14 तास आणि 15 तास आणि 12 तास एवढे कष्ट करायची गरज नाही जर तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करताना तेवढी शिस्त असेल तर. आता आपण इथे एक गंमत म्हणून बघूयात की तुम्ही 1 करोड रुपये शिस्तीत इन्व्हेस्ट करून कसे तुम्ही 1 करोडचे 2 करोड, 2चे 3, 3चे 4 असे कुठपर्यंत तुम्ही जाऊ शकता. एक उदाहरण देते. तुम्ही 30,000 रुपयाची SIP करताय असं माझ्या उदाहरणात मी घेतलेलं आहे, बरोबर. 30,000 रुपये तुम्ही 13% गुंतवताय. आता तुम्ही म्हणाल कुठली FD 13% देते, FD 13% देत नाहीच, पण इंडेक्स फंड नावाचा एक प्रकार असतो. बघितलं नसेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती इंडेक्स फंड्सबद्दल तुम्हाला मिळेल. 13% सर्वसाधारणप्रमाणे सरासरी परतावा तुम्हाला मिळू शकतो. ओके, लॉंग टर्ममध्ये, शॉर्ट टर्ममध्ये सांगता येत नाही. हे जर करत गेले आणि जर मी हे 12 वर्ष केलेलं असेल, 1 मिनटं, 12 वर्ष म्हणजे काय, दर महिन्याला 30,000. सो वर्षाच्या अखेरीस किती आले? 3,60,000. 3,60,000 झाले. असं मी हे एकाच वर्षाचं झालं ना, असं मी 12 वर्ष केले, एक तप केलेलं आहे. हे सगळं केल्यानंतर मला 12 वर्षांच्या शेवटी किती मिळाले बघा, 1,02,98,947, बरोबर. सो पहिले 1 कोट कधी कमवू शकता तुम्ही, तुमचे पहिले 1 कोट कधी मिळतील तुम्हाला? 12 वर्षानंतर. आणि काय केल्यानंतर? दर महिन्याला 30,000ची SIP न चुकता केली तर.
आता पुढचे 2 करोडला किती लागतील? अजून 12 वर्ष लागतील. नाही कंपाऊंडिंग होईल. हा, आता इथेच तर सगळी मज्जा आहे चक्रवाढ व्याजाची. कारण आता बघा, सुरुवात तुमची 30,000 झाली होती हो. मग एका वर्षाच्या अखेरीस 3,60,000 होते, त्याच्यावरही व्याज मिळालेलं होतं, आणि दुसऱ्या वर्षाच्या अखेरीस 7,20,000 प्लस व्याज होतं. सो हे सगळंच परत परत गुंतलं जातंय, परत सगळं इन्व्हेस्ट होत जातंय. 12व्या वर्षीच्या एंडला तुमच्याकडे किती रुपये आहेत? 1 करोड. कोटीपेक्षा जास्ती आहेत. आता ती रक्कमही गुंतवणार आहे. बरं, SIP थांबवायची आहे का नाही थांबवायची? नाही. SIP तरी सुद्धा नाही थांबवायची, बरोबर. मग साधारण पुढच्या 4 वर्ष आणि 4 महिन्यानंतर, म्हणजे साधारण 16 वर्ष आणि 16.4 वर्ष म्हणूयात, महिने नको म्हणायला, पण 16.4 वर्षांनंतर तुम्हाला तुमचे पुढचे 1 करोड मिळालेले असणार आहेत. म्हणजे तुम्ही 2,03,13,943 वर पोहोचला असाल. स्वतः गंमत बघा, पहिला 1 करोड किती वर्षांनी मिळाला? 12 वर्षांनी. पण पुढचा 1 करोड किती वर्षांनी मिळाला? साधारण 4.25 वर्षांनंतर साधारण तुम्हाला पुढचा 1 करोड मिळालेला आहे. त्याच्या पुढचा 1 करोड किती वर्षात मिळणार आहे बघा. तुम्ही साधारण 16.4 वर्षांपासून 19.2 वर्षांना आला, म्हणजे साधारण 3 वर्षांहूनही कमी ह्याच्यात तुम्हाला तुमचा 3रा करोड मिळाला. ही जादू का होती? ही कंपाऊंडिंग चक्रवाढ, कंपाऊंडिंग. कारण तुमचा बेसच एवढा आहे, आणि तो अख्खा बेस तुम्ही गुंतवताय, प्लस त्याच्यावर मिळणारा तुम्हाला परतावा तोही तुम्ही गुंतवताय, बरोबर. आता चौथा 1 करोड मिळवायला किती वेळ लागला बघा. मी खालती इथे तुम्हाला मायनस करूनही दाखवले बघा. 19.2 वर्ष आणि इथं 21.25 वर्ष, या दोघांमधली वजाबाकी तुम्हाला इथे दिसेल. सो त्याच्या पुढचं पुढचा 1 करोड किती वर्षात मिळाला? 2 वर्षात मिळाला. त्याचा पुढचा 1 करोड म्हणजे 4 करोड ते 5 करोडची उडी किती वर्षात मिळाली? साधारण 1.5 वर्षापेक्षा थोडंसं जास्ती. आता पुढची गंमत बघा, 5 करोड ते 6 करोड किती वर्षात मिळाला? 1.3 वर्षात. 1.3 वर्ष म्हणजे साधारण किती? एक वर्ष 4 महिने वगैरे साधारण असेल. आता अब वो घडी नजदीक आ रही है. 6 करोड ते 7 करोड 1.25 वर्षापेक्षाही कमी. आणि द ग्रँड फिनाले, 7 करोड ते 8 करोड किती वर्षात पोहोचला? 1 वर्षात. हे तुमचं स्टारडमचं वर्ष आहे. ओके, सो लोक काय सांगतील? 1 वर्षात 1 करोड मिळाले, पण 1 मिनिटं, त्याच्या आधी किती वर्षांची मेहनत आहे? साधारण 25 ते 26 वर्षांची तुमची मेहनत आहे. हे 26 वर्ष काय करताय तुम्ही? SIP करताय. किती न चुकता करताय? कितीची करताय? 30,000ची. ओके, सो 30,000ची दरमहा केलेली SIP साधारण 13% जर तुम्हाला मिळणार असेल परतावा, तर तुम्हाला कळेल की पहिला 1 करोड मिळवायला 12 वर्ष लागली. तो कमी कालावधी होत 7 करोड ते 8 करोड ही उडी 1 वर्षात झाली. आणि आता तुम्हाला 2 शेवटच्या अजून गमतीशीर गोष्टी सांगते. तुम्हाला 26.4 वर्षांच्या शेवटी किती आकडा दिसतोय बघा इथे? 8 करोड 13,39,700. आत्तापुरती आपण 8 करोड म्हणूयात, बरोबर. हे 8 करोड कमवण्यासाठी तुम्ही किती रुपये गुंतवले होते सांगा मला? दर महिन्याला किती गुंतवले होते? 30,000. आता मी तुम्हाला तुमच्यासमोर नॉर्मल एक्सेल शीट मांडते बरं का. = 30,000 गुणिले, मी दर महिने केले, सो पहिलं गुणिले 12 करायला लागेल. गुणिले 12 आणि गुणिले अशी किती वर्ष? किती महिने? गुणिले 26.4 वर्ष करायला लागेल ना. ऑलरेडी इंटू 12 मी केलेले, इंटू 26.4, बरोबर. हे केल्यावर तुम्हाला कळेल मी साधारण 95,04,000 राऊंड ऑफ करा 1 करोड गुंतवले. 1 करोड गुंतवल्यावर मला किती मिळाले? 8 करोड मिळालेले आहेत, बरोबर. आणि हे 1 करोड ॲट 1 शॉट टाकलेत का? दर महिन्याला 30,000 तुम्ही गुंतवत गेलेले आहेत. ही एक गंमत. आता अजून एक दुसरी गंमत काय? अजून एक दुसरी गंमत अशी आहे, शेवटचं जे 7 करोड ते 8 करोडची जर्नी होती, म्हणजे तुम्हाला मिळताना शेवटच्या 1 वर्षात ते 25 वर्ष ते 26 वर्ष ह्याच्यात तुम्हाला मिळताना तर 1 करोड मिळाले, पण 25वं वर्ष ते 26वं वर्ष तुम्ही गुंतवले किती होते? 3,60,000 रुपये. 3,60,000 कसे आले हे? दर महिन्याला 30,000 गुणिले 12. सो 30,000 गुणिले 12 म्हणजे तुम्ही 25 ते 26 वर्षामध्ये गुंतवले फक्त 3,60,000, पण मिळताना किती मिळाले? 1 करोड रुपये मिळाले. सो असं मी काहीतरी एक थंबनेल टाकू शकते, 3,60,000 1 करोड मिळवा. पण त्याच्या मागची ती जी मेहनत आहे ती तुम्हाला आय होप अगदी व्यवस्थित कळालेली आहे. आता मी तुम्हाला सांगते काय होतं. अनेक वेळेला लोकांचा प्रॉब्लेम कुठे होतो सांगते. लोकांना असं वाटतं की ठीक आहे बाबा, हे सगळी चांगली गोष्ट आहे, मला नंतर एवढे मिळणार आहेत तेवढे मिळणार आहेत, पण तुम्हाला सुरुवातीला त्याच्यासाठी बऱ्याच वेळेला त्याग करायला लागेल. दर महिन्याला 30,000 रुपये
तुम्हाला बाजूला काढणं जड जाऊ शकतं कदाचित. अनेक वेळेला तुम्हाला असं करायला लागेल की हे 30,000 बाजूला काढण्यासाठी ठीक आहे, मी सगळं तुम्हाला फॉर्म्युलाही सांगितलेलं आहे. मिळालेल्या उत्पन्नामधनं आधी 30,000 बाजूला काढायचे. सगळं म्हणायला सोपं आहे, करायला अवघड आहे. दरवेळेला तुम्हाला असं काहीतरी जाणवेल की अरे पण हे लोक असं करतायत, ह्यानी मात्र आयफोन घेतलेला आहे, त्यांनी मात्र गाडी घेतलेली आहे. या सगळ्या मोहांवरती तुम्हाला आवर घालायला लागणार आहे. बरं, पूर्ण आवर घालायचं आहे का मोहावरती? नाही, कारण मी तुम्हाला 30% दिलंय की बजेट. 30% तुम्ही तुमच्या इच्छांसाठी द्यायला सांगितलेले आहेत मी, पण केवळ त्यांनी घेतलं नाही म्हणून मी घेतलं असं करायला लागाल तर मग तुमचं कायमच फायनान्शियल प्लॅनिंग कोलमडणारच आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला जेव्हा तुम्ही पैसे सेव्ह करत असता 30,000 जेव्हा तुम्ही बाजूला काढणार आहात, तेव्हा तुम्ही सुरुवातीला इथे असता या व्हॅल्यू ऑफ डिसअपॉइंटमेंटमध्ये असता. का? कारण तुम्हाला वाटतं अरे मी 30,000 गुंतवते ना दर महिन्याला न चुकता, सो माझे पैसे असे खट 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 असे वाढत गेले पाहिजेत. पण असं होत नसतं. जनरली तुम्हाला सुरुवातीला ते रिझल्ट्स जाणवणारे नाहीत, कारण सुरुवातीला तुम्ही बघा ना 1 करोड पहिले कमवायला किती वर्ष लागले ते? 12 वर्ष. एक तपाची तुमची तपश्चर्या आहे ती. त्या एक तपामध्ये तुम्ही ह्या डिसअपॉइंटमेंटमध्ये असणार आहे अनेक वेळेला की काहीच घडत नाही आहे, काहीच घडत नाही आहे. पण पुढचे 1 करोड 1 करोडातून करोड 4 वर्षात झाले. बघा आता हळूहळू ग्राफ वरती सरकायला लागलाय. मग त्याच्या पुढचं 3 वर्षात, मग त्याच्या पुढचे 2 वर्षात, मग त्याच्या पुढचं खट 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 खट. अशी ही व्हॅल्यू ऑफ डिसअपॉइंटमेंटमधनं तुम्ही ॲक्च्युअल गेन्सकडे वळता. सो तुम्हाला तेवढा मनावरती कंट्रोल ठेवायला लागतो. तेव्हा कुठे जाऊन तुम्ही तुमचं एक मोठं गोल मीट करू शकता. काय समाधान झालं ना? 1 वर्षात 1 कोटी कमवता येऊ शकतात हेराफेरी न करता. पण काय लागतं? प्रचंड शिस्त लागते, प्रचंड पेशन्स लागतो की हो, जसं आपण मगाशी उदाहरणात बघितलं, दर महिन्याला न चुकता 30,000 रुपये गुंतवणार म्हणजे गुंतवणार. ह्या तुमचा दृढ निश्वास लागतो की हो हे मी करणारच. तर कुठंतरी जाऊन त्याची फळं काही वर्षांनंतर तुम्हाला नक्की मिळू शकतात. आता या आर्थिक व्यवस्थापनाच्या सप्तपदी कोर्समध्ये मी फक्त एवढंच शिकवलं नाही आहे. ह्याच्यात मी HUF म्हणजे काय, त्याच्यानंतर कर बचत तुम्ही लिगली कशी करू शकता हेही सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर CARR अल्टिमेट स्टेपअप कॅल्क्युलेटर म्हणून एक खूप छान एक्सेल टूल मी याच्यात सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इच्छापत्र करावं का नाही आणि इच्छापत्र वैध आहे का नाही हे कसं ठरतं हेही सांगितलेलं आहे. तुमचं पोर्टफोलिओ कशा पद्धतीने डिझाईन करावा हेही सांगितलं आहे. घर घ्यायचं असेल, गाडी घ्यायची असेल तर त्याच्यासाठी फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायला पाहिजे हेही शिकवलेलं आहे. अहो काय भरपूर कर्जाचं व्यवस्थापन म्हणा, नाहीतर तुमच्या पैशाचं व्यवस्थापन म्हणा, सगळं अतिशय सोप्या पद्धतीने शिकवलं आहे. सो या कोर्समध्ये अर्थात ज्ञानात गुंतवणूक करायची असेल तर अजिबात संकोच करू नका. ह्याच्यासाठी माझी वेबसाईट www.rachanaranade.com ला भेट द्या. हा घ्या, तुमच्यासाठी एक स्पेशल कुपन कोड पण देते, तोही करा यूज, म्हणजे तुमची अजून थोडी बचत होईल. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. का? कारण चॅनल माझा नाही, आपला आहे.